बाळा, थांब, पुढे जाऊ नकोस. मी बोलत आहे. माझं बोलणं थांबवायचं नाही. कारण बाळा, हे बोलणं एक ऊर्जा देणार आहे. तुला भरपूर पैसा देणार आहे. तुझं कर्ज फेडवणार आहे. तुझ्या घरात भरभराट देणार आहे. पण बाळा, एक अट आहे. हा संदेश तू ऐकत राहा. थोडा वेळ नाही तर शेवटपर्यंत. मध्ये तू थांबू नकोस. हे ऐकताच तुझ्या आयुष्यातून दरिद्रीपणा निघून जाणार आहे. तुला वाटेल इतकं सोपं आहे का? तर हो, इतकं सोपंच आहे. पण तुझा विश्वास आणि श्रद्धा पाहिजे. तू ऐक, सतत ऐक, रोज ऐक. हे माझं वचन. कर्जाचं ओझं तुला झेपवत नाही, मला माहीत आहे. घरात पैसा येतो पण थांबत नाही, हेही मला ठाऊक आहे. म्हणूनच आज मी सांगत आहे, हा संदेश ऐक. हे शब्द फुकट जाणार नाहीत. ह्या संदेशाचं सामर्थ्य आहे. होय बाळा, मनात शंका आणू नकोस. तुझ्या घरात अडकलेला पैसा, तुझं अडकलेलं भाग्य, सगळं हलवण्याचं काम आता हा स्वामींचा आशीर्वाद करणार आहे. फक्त ऐकायचं, थांबायचं नाही. दररोज नाही तर पूर्ण ऐक. दरम्यान काही क्षण येतील, वाटेल बंद करावं, पण बंद करू नकोस. त्या क्षणी हा संदेश, हा आशीर्वाद काम करणार आहे. तुला माहीत नाही, हा संदेश जेव्हा तुझ्या मनात उतरेल, जेव्हा मनात उतरलं की पैसा ओढून आणतो. आता शांत हो, श्वास घे, डोळे बंद कर. हा आवाज ऐक. हा आवाज माझा नाही तर साक्षात भगवंताचा आहे. माझ्या शब्दांना थांबवू नकोस. तुला तुझ्या आयुष्यात सुख, समाधान, पैसा, भरभराट हवी आहे ना? तुझं कर्ज फेडायचं आहे ना? मग ऐक. तुझ्या घरात समृद्धी मी घेऊन येणार आहे. होय, तू ज्या कामासाठी धडपडत आहेस तो दरवाजा आता उघडला जाणार आहे. तुझे अपुरे राहिलेले स्वप्न आता पुरे होणार आहेत. होय बाळा, माझा आशीर्वाद तुझं कवच आहे. हेच तुझं धन आहे. बाळा, ज्याने मला खरोखर मानलं त्याला मी रिकामं परत पाठवलं नाही. आणि ज्याने शंका ठेवली, जो हा संदेश ऐकला नाही, ज्याने मन शुद्ध ठेवलं नाही, त्याला मी कधीही साथ दिली नाही. तुला जर माझी साथ हवी असेल तर श्री स्वामी समर्थ असे तू कमेंट कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब कर, व्हिडिओला लाईक कर. होय बाळा, माझ्यावर विश्वास असेल तर चिंता करू नकोस. लोक हसतील, लोक म्हणतील की असे संदेश ऐकून काय होणार आहे, पण लोकांना हसू दे. तू ऐक. तुझा पैसा, तुझी भरभराट कुठून येईल हे तुला कळणार सुद्धा नाही. होय, एखादं नवं काम, एखादी नवी ऊर्जा तुझ्यासाठी, एखादं अंधारातून जसा कवडसा येतो तसं दार उघडणार आहे. तुझं मन भरकटेल, पण या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नकोस. हा संदेशच तुला उद्या हसवणार आहे. हे ऐकणं म्हणजे काहीतरी साधंसं नाही. हेच तुझं भाग्य आहे. कुठेही बाहेर, देवळात, मंदिरात जाण्याची गरज नाही. हा संदेशच तुझं देवालय आहे. हे ऐकणं म्हणजे तू तुझ्या आत्म्याशी बोलणं आहे. तू तुझं नशीब तुझ्या शब्दांनी जाग होतंय हे समजणं आहे. मी पुन्हा सांगत आहे, तू मध्येच थांबू नकोस. हे चालू राहू दे. हा आवाज बंद करू नकोस. मला माहीत आहे तू प्रत्येक रात्रीत रडत आहेस. तुझी एकही रात्र अशी गेली नाही की तुला रडणं किंवा सुख मिळलं आहे. पण आता ते सर्व थांबणार आहे. होय, आज हे शब्द तू कानात खोल जाऊ दे. हा संदेशच तुला सगळं देणार आहे. होय माझ्या लेकरा, अगदी हलकेच डोळे मिटून घे. साक्षात स्वामी आई तुझ्याशी बोलत आहे. तुला माहीत आहे का, तुझ्या ओंजळीतून पैसा का निसटतो?
कारण तो तुझ्या मनात टिकत नाही. मन नेहमी भीतीत असतं, काळजीत असतं, चिंतेत असतं. पैसा माणसाच्या मनावरच चालतो. बाळा, ज्याच्या मनात भीती नाही त्याच्या हातात पैसा टिकतो. आता विचार कर, कितीदा तू भीतीने झोपलेला आहेस? कितीदा तू तुझ्या मनात कर्जाचं ओझं घेत फिरत आहेस? कधी उधारी, कधी EMI, हे मला माहीत आहे. खूप तू टेन्शनमध्ये आहेस, पण आता हे सगळं तू झटकून टाक. होय बाळा, तुझे स्वामी आई आहे ना तुझ्या सोबत, तर मग तू एकटा नाहीस. तुला या जगात कोणीही समजून घेत नाही हे सुद्धा मला ठाऊक आहे. पण माझ्या लेकरा, मी स्वतः तुझ्याशी बोलत आहे. मी तुला एकटं सोडणार नाही. मला माहीत आहे, ती श्रद्धा, ते मनाचं स्थैर्य, तुला सगळं देण्यासाठीच मी तुझ्या समोर आलो आहे ह्या संदेशातून. जर तूही माझ्या सोबत असशील तर लव यू गॉड असे तू टाईप कर आणि हा संदेश तू 5 जणांना शेअर कर. बाळा, जर रिकामे हात असतील तर तेच हात नवीन कमाईला तयार करतात. कधी कधी जुनी दारे बंद करावी लागतात, तेव्हा नवीन दारे उघडली जातात. तुलाही नवीन वाट दिसेल, पण त्यासाठी मनात श्री स्वामी समर्थ हाच मंत्र तू सुरू ठेव. हळूच कान देऊन ऐक. तुझ्या आयुष्यात जेव्हा पैसा कमी पडेल तेव्हा तेवढेच तुझं भाग्य जमा होत आहे. तुझ्या कष्टाचं सोन्यात रूपांतर होणार आहे. होय, तू आज विश्वास ठेवलास तर ते विश्वासाचे पाणी हळूहळू, ते मंत्राचं खत हळूहळू एक मोठ्या वृक्षात रूपांतर होणार आहे. हा संदेश तुझं भाग्य वाढवत आहे. होय, तुझी सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहे. पैशाने चिंता दूर होत नाही, त्यासाठी विश्वास ठेवावी लागणार आहे. होय बाळा, आता तुला भीक मागणं बंद होणार आहे. आता तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही. किती वेळ तू रडला आहेस, पण आता रडण्याचं नाही, तर आता आनंदाने राहण्याचं दिवस आहे. तू हा अमृत घे आणि बघ तुझ्या आयुष्यात किती मोठा चमत्कार होणार आहे. तुला खाली खेचणारे सुद्धा आता पश्चाताप करणार आहेत. जर माझ्यावर विश्वास असेल तर माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय व्हिडिओला तू लाईक कर. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा. फक्त तू माझ्यावर आणि स्वतःवर विश्वास ठेव. होय, माझा आशीर्वाद पाठीशी आहे.